हॅलो नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण युनिट 2 स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल्स चा चॅप्टर नंबर 7 स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स सुरू करणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट नंबर 1 ॲनिमल टिश्यूज डिस्कस करणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड काही टिप्स आणि ट्रिक्सही बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. 4 वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल टिश्यूज आपण बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये पहिला जो टाईप आहे तो आहे एपिथेलियल टिश्यू, ज्याला एपिथेलियम असं सुद्धा म्हणतात. दुसरा आहे तो म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू विच कनेक्ट्स डिफरंट पार्ट्स ऑफ बॉडी. तिसरा आहे तो म्हणजे मस्क्युलर टिश्यू किंवा मसल टिश्यू सुद्धा आपण त्याला म्हणतो. आणि चौथा जो टाईप आहे तो आहे नर्वस टिश्यू. ह्या एपिथेलियल टिश्यूचे 2 मेन पार्ट्स आहेत, ते म्हणजे सिंपल आणि कंपाऊंड. ह्यामध्ये सिंपल एपिथेलियल टिश्यूज जे आहेत त्याचे सुद्धा 5 डिफरंट सब टाईप्स आहेत. पहिला आहे तो म्हणजे स्क्वॅमस एपिथेलियल टिश्यू, दुसरा आहे क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यू, तिसरा आहे कॉलमनार एपिथेलियल टिश्यू, चौथा आहे सिलिएटेड कॉलमनार एपिथेलियल टिश्यू आणि पाचवा आहे ग्लँड्युलर टिश्यू. त्याचप्रमाणे कनेक्टिव्ह टिश्यूचे 7 डिफरंट टाईप्स आहेत. एरिओलार, ॲडिपोस, कार्टिलेज, बोन, ब्लड, टेंडन्स आणि लिगामेंट्स असे 7 डिफरंट टाईप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूज हे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. आपण मेनली ह्युमन बॉडीशी रिलेटेड टिश्यूज त्या दृष्टीनेच या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. मस्क्युलर टिश्यूज जे आहेत ते 3 टाईप्समध्ये डिवाइड केलेले असतात. एक म्हणजे स्केलेटल मसल्स, सेकंड म्हणजे स्मूथ मसल्स आणि थर्ड म्हणजे कार्डियाक मसल्स. कार्डियाकशी म्हणजे नक्की काय, हार्टशी रिलेटेड. पुढे नर्वस टिश्यू 2 टाईपचे त्याच्यामध्ये टिश्यूज असतात, ते म्हणजे न्यूरॉन्स आणि न्यूरोग्लिया. ह्या सगळ्या टिश्यूजपैकी ब्लड आणि नर्वस टिश्यू हे जे 2 टाईपचे टिश्यूज आहेत हे आपण सेपरेटली 2 वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये डिस्कस करणार आहोत. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आणि नर्वस टिश्यू नर्वस सिस्टीममध्ये. पुढे एपिथेलियल टिश्यूजचे जे काही मार्किंग्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता आणि त्याचे डिटेल्स आता आपण डिस्कस करूया. या एपिथेलियल टिश्यूजच्या कॅरेक्टरिस्टिक्स, फीचर्स काय आहेत ते आधी आपण बघून घेऊया आणि मग त्याचे टाईप्स काय आहेत त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स डिस्कस करू. सर्वात पहिलं फीचर असं आपण म्हणू शकतो ते म्हणजे याचं नाव. सो एपिथेलियल टिश्यू याला सोप्या भाषेत एपिथेलियम असं सुद्धा म्हणतात. हे सर्वात सिंपल टाईप ऑफ टिश्यूज आहेत आपल्या बॉडीमधले आणि ह्या टिश्यूजमध्ये फ्री सरफेस प्रेझेंट असतो, म्हणजे आयदर एन्व्हायरमेंटशी कनेक्टेड किंवा बॉडी इंटरनल बॉडी कॅव्हिटी ज्याला सिलोम म्हणतात त्याला ते डायरेक्टली कनेक्टेड असतात. त्याच्यानंतर त्यांच्या सेल्सची जी अरेंजमेंट आहे ती कॉम्पॅक्ट आहे आणि इंटरसेल्युलर स्पेसेस ज्या असतात त्या खूप कमी असतात. त्यांचे टाईप्स जर आपण बघायला गेलो तर सिंपल आणि कंपाऊंड हे मेनली त्यांच्या नंबर ऑफ सेल्स किंवा लेयर्स ऑफ सेल्सवरनं पडलेले आहेत. सिंपल टिश्यूमध्ये सिंगल लेअर प्रेझेंट असतो, कंपाऊंड टिश्यूमध्ये 2 or more लेयर्स प्रेझेंट असतात. सिंपल टिश्यू हे मेनली बॉडी कॅव्हिटी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लायनिंग्समध्ये प्रेझेंट असतात, डक्ट्स म्हणा, ट्यूब्स म्हणा. आणि कंपाऊंड टिश्यू जे आहे ते मेनली स्किनमध्ये प्रेझेंट असतं आणि त्याचं मेन काम आहे प्रोटेक्शन. आता ह्या एपिथेलियल टिश्यूजचे जे काही टाईप्स आहेत ते बघूया. तर पहिला टाईप आहे स्क्वॅमस एपिथेलियम, ज्याचा सिंगल लेअर प्रेझेंट असतो स्ट्रक्चर वाईज बघायला गेलो तर. आणि तुम्ही जर इथे पहिल्या डायग्राममध्ये वरती बघू शकता ते म्हणजे फ्लॅटर्न्ड सेल्स असतात. हे जे सेल्स असतात ते फ्लॅट टाईल्स लाईक असतात. याला पेव्हमेंट असं सुद्धा म्हणतात. पेव्हमेंट एपिथेलियम म्हणजे फुटपाथवर कसे पेव्हमेंट्स असतात ते कसे दिसतात तसेच हे इर्रेग्युलर बाउंड्रीज असलेले फ्लॅट टिश्यूज असतात. स्क्वॅमस एपिथेलियमचं फंक्शन बघायला गेलो तर त्याचं मेन फंक्शन आहे ते म्हणजे डिफ्युजन ऑफ मटेरियल्स फ्रॉम वन कॅव्हिटी टू अनदर कॅव्हिटी किंवा फ्रॉम बॉडी कॅव्हिटी टू आउटसाइड एन्व्हायरमेंट. सो ॲट द बाउंड्री ऑफ डिफरंट ऑर्गन्स या सबस्टन्सेसचं डिफ्युजन करण्याचं काम. कुठे कुठे प्रेझेंट असतात हे स्क्वॅमस एपिथेलियम, तर ब्लड वेसल्समध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर एअर सॅक्स असतात, एअर सॅक्स ऑफ लंग्स ज्याला ॲल्व्हिओलाई म्हणतात तिथे प्रेझेंट असतात. क्युबॉइडल एपिथेलियम आहे तो सुद्धा सिंगल लेअर असतो आणि त्याचं स्ट्रक्चरचे सेल्स असतात ते क्यूब शेपचे सेल्स असतात, म्हणून त्याला क्युबॉइडल एपिथेलियम असं म्हणतात. त्याचं मेन फंक्शन जे आहे ते आहे सिक्रिशन आणि ॲब्झॉर्प्शन. सो क्युबॉइडल एपिथेलियमचं मेन फंक्शन आहे सिक्रिशन आणि ॲब्झॉर्प्शन. सो इट सिक्रीट्स डिफरंट मटेरियल्स आणि वेगवेगळ्या ॲब्झॉर्प्शन करण्यासाठी त्या ऑर्गनमध्ये सुद्धा मदत करतं.
क्युबॉइडल एपिथेलियम मेनली हे डक्ट्स ऑफ डिफरंट ग्लँड्समध्ये प्रेझेंट असतं. त्याचबरोबर नेफ्रॉन जो आहे, ट्युब्युलर पार्ट ऑफ नेफ्रॉन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा क्युबॉइडल एपिथेलियम दिसून येतात. ह्या नेफ्रॉनचाच पार्ट असतो पीसीटी. त्यामध्ये क्युबॉइडल एपिथेलियमला मायक्रोविलाय प्रेझेंट असतात. पीसीटी म्हणजे काय? प्रॉक्झिमल कॉन्व्हॉल्युटेड ट्युब्यूल. डिटेल्स आपण एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये बघूया. पुढे कॉलमनार एपिथेलियम पण सिंगल लेअरचा असतो आणि हे टॉल स्ट्रक्चर्स असतात. तुम्ही इथे थर्ड डायग्राम बघितली वरती, तर हे टॉल आणि असे बारीक किंवा स्लेंडर स्ट्रक्चर्स असतात, कॉलम लाईक स्ट्रक्चर्स असतात, म्हणून त्याला म्हणतात कॉलमनार एपिथेलिया. आणि मेजॉरिटी ऑफ द कॉलमनार एपिथेलियमचे सेल्सचे जे न्यूक्लियस असतात किंवा न्यूक्लिया असतात ते बेसला प्रेझेंट असतात. या कॉलमनार एपिथेलियमचा जो फ्री सरफेस आहे तिथे मायक्रोविलाय प्रेझेंट असतात. छोटे छोटे स्मॉल फिंगर लाईक स्ट्रक्चर्स, म्हणजे फिंगर कसे ब्लंट असतात, सो ब्लंट स्ट्रक्चर्स कॉल्ड एज मायक्रोविलाय प्रेझेंट असतात. आणि त्याचं मेन फंक्शन आहे सिक्रिशन आणि ॲब्झॉर्प्शन. हे लोकेशन कुठे आहे कॉलमनार एपिथेलियमचं? तर दे आर प्रेझेंट इन द लायनिंग ऑफ स्टमक किंवा इंटेस्टाईन लायनिंग. सो बेसिकली डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये जर कुठला मेजॉरिटी टाईप ऑफ एपिथेलियल टिश्यू असेल तर तो आहे कॉलमनार एपिथेलियम. सिलिएटेड कॉलमनार एपिथेलियम पण सिंगल लेअरचे असतात. सेम स्ट्रक्चर आहे कॉलमनार सारखं, फक्त त्यांच्या फ्री सरफेसला मायक्रोविलायच्या ऐवजी सिलिया प्रेझेंट असतात. सिलिया आर हेअर लाईक आणि मायक्रोविलाय आर फिंगर लाईक. हा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. त्यांचं मेन फंक्शन आहे टू मूव्ह थिंग्स फॉरवर्ड. म्हणजे ज्या इमोबाईल सेल्स आहेत किंवा इमोबाईल स्ट्रक्चर्स आहेत बॉडीमध्ये, त्यांना पुढे ढकलण्याचं काम हे सिलिया करतात. आणि ऑब्व्हियसली मग हे कुठे प्रेझेंट असणार आहेत? इन द इनर सरफेस ऑफ ब्रॉन्काय किंवा ट्रॅकियाच्या आतमध्ये. की जर आपल्याला खोकला येतो, कशामुळे? या सिलिएटेड कॉलमनार एपिथेलियममुळे ते अनवॉन्टेड फॉरेन मटेरियल्सना बाहेर ढकलतात. किंवा फेलोपियन ट्यूबमध्ये सुद्धा हे सिलिएटेड कॉलमनार एपिथेलियम प्रेझेंट असतात. शेवटचा टाईप जो आहे तो आहे ग्लँड्युलर एपिथेलियम. आणि ते युनिसेल्युलर असू शकतात किंवा मल्टीसेल्युलर असू शकतात. सो याच्यामध्ये गॉबलेट सेल्स प्रेझेंट असतात. जे सेल्स असतात त्यांना गॉबलेट सेल्स असं म्हणतात. आणि दे आर मेनली स्पेशलाइज्ड फॉर सिक्रिशन ऑफ डिफरंट सबस्टन्सेस लाईक हॉर्मोन्स किंवा काही इंटरनल एन्झाईम्स सुद्धा आपण म्हणू शकतो. सो हे जे ग्लँड्युलर एपिथेलियम आहेत ते बेसिकली सिक्रिशनचं काम करतात. डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये जे काही ग्लँड्युलर एपिथेलियम असतील किंवा सलायव्हरी ग्लँडमध्ये जे काही ग्लँड्युलर एपिथेलियम असतील ते मेनली डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट करण्याचं काम करतात. त्याचबरोबर म्युकस किंवा सलायवा किंवा इयरवॅक्स असेल, कानातलं जे काही ग्लँड्युलर एपिथेलियम आहे, ऑइल्स असू शकतात, त्याच्यानंतर मिल्क आहे, डिफरंट टाईप्स ऑफ एन्झाईम्स आहेत, हे सिक्रेट करण्याचं काम मेनली ग्लँड्युलर एपिथेलियम करतो. ही सगळी सिक्रिशन्स जी आहेत ती असतात एक्झोक्राईन सिक्रिशन्स. सो हे जे एक्झोक्राईन ग्लँड्स आहेत ते सिक्रेट करतात ही सगळे सिक्रिशन्स. आणि एंडोक्राईन ग्लँड्स जे आहेत ते सुद्धा सिक्रेट करतात, पण त्यांच्या सिक्रिशन्सना हॉर्मोन्स असं म्हणतात. पुढे आपण बघूया, इथे डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल की सिलिएटेड कॉलमनार एपिथेलियममध्ये सिलिया प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर कॉलमनार एपिथेलियमचे न्यूक्लियस इज प्रेझेंट ॲट द बेस. त्याच्यानंतर तुम्ही इथे ग्लँड्युलर एपिथेलियम बघू शकता, मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर, याची डायग्रामवरती दाखवलेली आहे. आता आपण बघूया कंपाऊंड एपिथेलियम एक्झॅक्टली कशा प्रकारचं आहे, की कंपाऊंड एपिथेलियम म्हणजे नक्की काय. कंपाऊंड एपिथेलियम याचं कंपाऊंड म्हणजे टुगेदर डिफरंट लेयर्स, डिफरंट सेल्स, डिफरंट लेयर्स ऑफ सेल्स आर कंबाईन्ड टुगेदर, म्हणून त्याला कंपाऊंड एपिथेलियम असं म्हटलेलं आहे. सो या कंपाऊंड एपिथेलियमचं मेन फंक्शन आहे ते म्हणजे प्रोटेक्शन ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीमधल्या एक्सटर्नल सरफेसला किंवा आउटर सरफेस जो आहे, ज्याला मेनली आपण स्किन म्हणतो, किंवा मेजर पार्ट ऑफ द स्किन इज मेड अप ऑफ दिस कंपाऊंड एपिथेलियम. आणि यांचा जो रोल आहे तो खूप लिमिटेड आहे इन द सिक्रिशन पार्ट. कारण ह्याच्यामध्ये जे काही स्पेशलाइज्ड सिक्रिशन ग्लँड्स असतात आपल्या स्किनमध्ये, स्वेट ग्लँड्स म्हणूया किंवा ऑइल ग्लँड्स, ते सिम्पल काइंड ऑफ एपिथेलियमने बनलेले असतात. आणि हे जे कंपाऊंड एपिथेलियम आहेत त्यांचा जो आउटरमोस्ट लेयर्स असतात ते मेनली डेड सेल्सनी बनलेले असतात. सो आपल्या बॉडीवरची जी डेड कॅव्हिटी, डेड स्किन आहेत ही बेसिकली इट्स अ पार्ट ऑफ कंपाऊंड एपिथेलियम.
अजून कुठे कुठे प्रेझेंट असतात ना, बकल कॅव्हिटी आपल्या तोंडाच्या कॅव्हिटीमध्ये, फॅरिंग्समध्ये आणि इनर लाइनिंग ऑफ सलायव्हरी ग्लँड इथे सुद्धा कंपाऊंड एपिथेलियम प्रेझेंट असतं. त्याचबरोबर पॅनक्रियाटिक डक्टमध्ये सुद्धा कंपाऊंड एपिथेलियम आपल्याला दिसून येतात. आणि मेन्स मगाशी सांगितल्याप्रमाणे सरफेस ऑफ द स्किन अबंडंट कंपाऊंड एपिथेलियम प्रेझेंट असतो स्किनमध्ये, स्किनच्या आउटर सरफेसमध्ये. या एपिथेलियमची खासियत अशी आहे की एक बेसमेंट मेम्ब्रेन प्रेझेंट असते आणि त्याच्यावर हे सेल्स प्रेझेंट असतात. पुढे आपण टाइप्स ऑफ सेल जंक्शन्स इन एपिथेलियम बघूया. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यामध्ये 3 आपल्याला टाईपचे सेल जंक्शन्स दिसून येतात. पहिला आहे ते म्हणजे टाईट जंक्शन्स, दुसरा टाईप आहे तो म्हणजे अधेरिंग जंक्शन्स आणि तिसरा टाईप जो जंक्शनचा आहे तो आहे गॅप जंक्शन्स. या तिघांचंही काय फंक्शन आहे ते आपण बघूया. इट इज व्हेरी सिम्पल पण इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू की ह्याच्यावर एखादा क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. सो हे स्किप करायचं नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. टाईट जंक्शनचं मेन फंक्शन काय किंवा मेन काम काय आहे तर टू स्टॉप एनी काइंड ऑफ लिकेज अकरिंग इन द एपिथेलियल टिश्यू. म्हणजे कुठल्याही प्रकारे अनवॉन्टेड मटेरियल्स हे लीक होता कामा नाहीत फ्रॉम थ्रू दिस पर्टिक्युलर एपिथेलियम. सो टाईट जंक्शनचं ते काम आहे. अधेरिंग ॲज द नेम सजेस्ट हे सिमेंटिंगचं काम करतात. सो सगळ्या सेल्स ऑफ एपिथेलियल टिश्यूला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करतात ते म्हणजे अधेरिंग जंक्शन. सो सिमेंटिंगचं फंक्शन आहे. आणि गॅप जंक्शनचं मेन फंक्शन काय आहे तर इट इज मेनली युज्ड फॉर कम्युनिकेशन. सो जे सायटोप्लाझम आहे किंवा प्रोटोप्लाझम आहे सेल्सचं ते एकमेकांना कनेक्ट केलं जातं सो दॅट द सेल्स कॅन कम्युनिकेट विथ ईच अदर. आणि याच्यामध्ये बाकी सिमेंटिंग किंवा लिकेज वगैरेचं त्याचं काही फंक्शन गॅप जंक्शन परफॉर्म करत नाही. सो मेन फंक्शन आहे गॅप जंक्शनचं ते म्हणजे कम्युनिकेशन बिटवीन द सेल्स. अजून एक इम्पॉर्टंट फंक्शन होतं गॅप जंक्शनचं ते म्हणजे इट इज फॉर रॅपिड ट्रान्सफर ऑफ आयन्स. कारण आयन्स हे मूव्ह करण्यासाठी त्यांना पाथ पाहिजे आणि तो पाथ हा मेनली हे गॅप जंक्शन्स प्रोव्हाइड करतात. त्याचप्रमाणे छोटे मॉलिक्युल्स जे असतात स्मॉल मॉलिक्युल्स ते सुद्धा ट्रान्सफर करण्याचं काम या गॅप जंक्शन थ्रू होतं फ्रॉम वन सेल टू अनदर सेल. आणि समटाईम्स काही मोठे मॉलिक्युल्स आहेत जे गॅप जंक्शनमधनं पास होऊ शकतील असे मोठे मॉलिक्युल्स सुद्धा ट्रान्सफर केले जातात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना ज्यांना नीटला अपियर करायचं असेल यावर्षी पुढच्या वर्षी त्या सर्वांना या व्हिडिओची लिंक द्या म्हणजेच सगळ्यांना फायदा होईल. आणि अशाच याच्या पुढच्या भागासाठी स्टे ट्यून्ड. ऑल द बेस्ट.